आपण आलो कालभैरवला दर्शन करण्यासाठी. कालभैरवनंतर आपण उज्जैन महाराजांना दर्शन करायला जाणार आहे. आता आपण कालभैरवला आलेलो आहोत. आता आपण कालभैरव देवाचं दर्शन करण्यासाठी आहोत. तर बघू शकता पार्किंगला खूप गर्दी आहे. देवळामध्ये केवढी गर्दी आहे बघूया. पार्किंगला खूप गर्दी आहे. तर आता आपण कालभैरव दर्शनासाठी जात आहोत. कालभैरव दर्शन केल्यानंतर आपण महाकाल दर्शनासाठी जाणार आहे. तर बघू शकताय प्रवेशद्वार. तर इथून तुम्ही कालभैरव मंदिरासाठी दर्शनासाठी जाऊ शकताय. गर्दी बघू शकताय. तर इथून तुम्हाला जे काय फूल हार वगैरे पाहिजे असेल तुम्ही इथून घेऊ शकताय. इथे मदिरा भेटत नाही कारण कालभैरव देवाला मदिरा चढवण्याची प्रथा होती, पण ती इथल्या सरकारने इथे दुकानात दारू घेण्यास मनाई केलेली आहे. देवाला आरतीच्या वेळेस भोग चढवला होतो मदिराचा, पण भाविकांना दारू नेण्यास बंदी आहे. तुम्हाला दारू आणायची असेल तर तुम्हाला इथून 7 किलोमीटर 8 किलोमीटर लांब जावं लागेल. तिथून तुम्हाला दारू आणावी लागेल. इथे दुकानात विकायला बंदी केलेली आहे. तर बघू शकता समोर कालभैरव मंदिर. आता आपण पहिला कालभैरव देवाचं दर्शन करणार आहे. त्याच्यानंतर आपण महाकाल देवाचं दर्शन करण्यासाठी जाणार आहे. कारण महाकाल देवाचं दर्शन करण्याच्या आधी त्याला कालभैरव देवाचं दर्शन करणं गरजेचं आहे. तर बाजूला बघू शकताय शिप्रा नदी. शिप्रा नदीच्या बाजूलाच कालभैरव मंदिर आहे. आपण थोड्याच वेळात मंदिरात पोचू. समोर बघू शकताय कालभैरव मंदिर. सेल्फीला उलटे येत आहे, याला नाही उलटे. सेल्फीलाच उलटे. कालभैरव मंदिरामध्ये आपण आता आलेलो आहोत. गर्दी आहे थोडी. हळूहळू आपण आता मंदिराच्या दिशेने बघू शकताय कालभैरव मंदिर. आणि हा समोर मंदिराचा समोर स्तंभ. तर थोड्याच वेळात आपण आता मंदिरामध्ये पोचू. कालभैरव मंदिर बघू शकताय. चला तुम्ही पण भैरव देवाचं दर्शन करून घ्या. थोड्याच वेळात तुम्हाला मी भैरव देवाची मूर्ती दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर सर्वांनी दर्शन करून घ्यावे. थोड्याच वेळात आपलं आता कालभैरव देवाचं दर्शन होणार आहे. तर बघू शकताय कालभैरव देवाची मूर्ती. जय कालभैरव देवा. तर आपलं कालभैरव देवाचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण जातोय महाकाल देवाचं दर्शन करण्यासाठी. चला जाऊया महाकाल देवाचं दर्शन घेऊया. तर आपण आता कालभैरव देवाचं दर्शन झाल्यानंतर आपण आता महाकाल देवाच्या दर्शनाच्या दिशेने जात आहोत. महाकाल देवाच्या मंदिराच्या दिशेने जात आहोत. तर आता आपण थोड्याच वेळात महाकाल मंदिरामध्ये पोचणार आहे. तर आता आपण आलो आहे महाकाल मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी. तर आता आपण महाकाल मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी जात आहोत. तुम्ही पण दर्शन करून घ्या महाकाल देवाचं. हा रस्ता महाकाल मंदिराच्या दिशेने जात आहे. तर आपण आता इथून फूल हार वगैरे घेऊन मंदिराच्या दिशेने जात आहोत. तर पहिलं आपल्याला दर्शन करावं लागणार आहे बडे गणपतींचं. तर आता आपण इथून फूल हार वगैरे घेऊन दर्शनासाठी मंदिराच्या दिशेने जाऊया. तर पहिलं आपण दर्शन करणार आहे गणेश भगवान, गणेश देवाचं. त्याच्यानंतर महाकाल देवाचं. पहिलं दर्शन गणेश देवाचं असतं. हे आहे गणेश मंदिर. या मंदिरामध्ये आपण पहिलं दर्शन करणार आहे. नंतर आपण महाकाल देवाचं दर्शन करणार.
तर बघू शकता समोर आता बडे गणपतीचं मंदिर आलेलं आहे. तर पहिलं आपण आता बडे गणपतीचं दर्शन करणार आहे. तर चला पहिलं गणपतीचं दर्शन घेऊया. तर समोर बघू शकता भले मोठी गणपतीची मूर्ती आहे. बडे गणपती म्हणून यांना ओळखलं जात आहे. आपण बडे गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपण जातोय महाकाल दर्शन करण्यासाठी. तर चला तुम्ही पण दर्शन करून घ्या. तर दर्शनासाठी तुम्हाला 2 ऑप्शन आहेत. एक तर तुम्ही फ्री दर्शन करू शकता किंवा तुम्ही पैसे देऊन दर्शन करू शकता. 250 रुपये पर पर्सन. इथे पावती फाडून तुम्ही VIP लाईनमध्ये जाऊन दर्शन करू शकता. तर त्याचं काउंटर बडे गणपती मंदिर आहे ते समोरच आहे आणि एक आतमध्ये पण आहे. तर तिथून तुम्ही तिकीट काढून VIP दर्शन करू शकता. पण आपण तिकीट काढलेलं नाही, आपण लाईनलाच जाऊन दर्शन करणार आहे. तर बघू शकताय समोर कॅरिडॉर, महाकाल कॅरिडॉर. आणि आता आपण मंदिराच्या दिशेने जात आहोत दर्शनासाठी. तर इथे आतमध्ये मोबाईल नेण्याची परवानगी नसते. कधी असते कधी नसते. तर आज बघूया काय होतं आहे. मोबाईल नेता येत आहे का नाही नेता आहेत. कारण इथे मोबाईल जमा करण्यासाठी काउंटर बनवले आहेत. ते फ्री असतात, फ्री ऑफ कॉस्ट. तुम्हाला मोबाईल का जमा करण्यासाठी काउंटर बनवले आहेत. बघू शकताय मंदिराचा मेन मुख्य दरवाजा. तर समोर बघू शकताय मोबाईल जमा करण्यासाठी काउंटर आहेत. बहुतेक आज मोबाईल जमा करण्याचा दिवस आहे. आज मोबाईल जप्त करणार. मोबाईल जमा केला तर मग आपण नंतर दर्शनानंतर भेटूया. फायनल मित्रांनो आपलं दर्शन व्यवस्थित झालेलं आहे. 10 मिनटात आपलं दर्शन झालं. पण मोबाईल जमा करायला आपल्याला 1 तास गेला. खूप गर्दी होती मोबाईल जमा करायला. कारण अचानक ते सर्व लोकांना मोबाईल जमा करण्यासाठी सांगितल्याबद्दल गर्दी झाली तिकडे. पण दर्शन करण्यासाठी जास्त वेळ लागला नाही, 10 मिनटात लागला. तर हा बघू शकताय महाकाल कॅरिडॉर. तर इथे रात्रीच्या वेळेस खूप सुंदर असं दृश्य असतं. पण आपण आज संध्याकाळची आपली 7ची ट्रेन असल्यामुळे आपण थांबू शकत नाही. तर नेक्स्ट टाईमला आलो तर आपण नक्कीच ते व्हिडिओ बनवणार आहोत. तर आता आपण कॉरिडॉरला फिरून बघूया आपल्याला काय काय बघायला मिळतं ते. बघू शकताय सुंदर सुंदर मूर्ती इथे बनवलेल्या आहेत. आणि आहे शिप्रा नदी. बघू शकता शिप्रा नदीचा सुंदर लुक. सुंदर अशी शिप्रा नदी. समोर सुंदर असा ब्रिज बांधलेला आहे. त्याच्यावर तुम्ही फोटो वगैरे क्लिक करू शकता आहे, व्हिडिओ बनवू शकता आहे. सुंदर असं व्ह्यू आहे. बघू शकताय सुंदर असं व्ह्यू आहे. खूप छान कॅरिडॉर बनवलेला आहे. तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत नक्की या इथे, या जागेला व्हिजिट द्या. बघू शकता खूप सुंदर अशा मूर्त्या बनवलेल्या आहेत. आणि समोर बघू शकताय भक्तनिवास, महाकाल भक्तनिवास, महाकालेश्वर भक्तनिवास. तर इथे तुम्हाला रूम घ्यायचा असेल तर तुम्हाला इथे येऊनच बुक करावं लागेल, कारण ऑनलाईन बुकिंग घेत नाही. आणि हे मेन मंदिर आपलं महाकाल देवाचं बघू शकताय. आणि त्याच्या बाजूलाच भक्तनिवास आहे. तर त्याची बुकिंग ऑनलाईन होत नाही, तुम्हाला इथे येऊनच बुकिंग करावं लागेल. तर मित्रांनो महाकाल देवाचं दर्शन आपलं झालेलं आहे, व्यवस्थित दर्शन झालेलं आहे. 15 मिनटात आपलं दर्शन झालेलं आहे आणि आपलं इकडचं पूर्ण दर्शन पूर्ण झालेलं आहे. तर हा व्हिडिओ मी इथेच आता संपवतो आहे. व्हिडिओ आवडला तर कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. तर भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. आता बघूया आता पुढचा व्हिडिओ कोणता असणार आहे. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.